नागपुर से इस वक्त की एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां पुलिस ने गश्त के दौरान वाहन चोरी करने वाले एक शातिर नाबालिग को रंगे हाथों दबोचा है। पुलिस के मुताबिक मामला नागपुर के पांचपौली पुलिस स्टेशन इलाके का है, जहां पुलिस की तत्परता की वजह से एक बड़ी कामयाबी हाथ लगी है। गश्त के दौरान पुलिस को एक 16 वर्षीय नाबालिग लड़का संदिग्ध हालत में बिना नंबर प्लेट जैसी स्थिति में होंडा एक्टिवा MH49 BY 1163 पर घूमता हुआ मिला। जब पुलिस ने शक के आधार पर उस नाबालिग को रोका और उसकी तलाशी ली तो उसके पास से 15 इंच लंबा एक लोहे का धारदार चाकू बरामद हुआ। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए नाबालिग को हिरासत में लिया और जब गहनता से पूछताछ की तो चौंकाने वाले खुलासे हुए। इस शातिर नाबालिग ने कबूल किया कि उसने सिर्फ यही गाड़ी नहीं बल्कि नागपुर के कपिल नगर इलाके से एक और होंडा एक्टिवा MH49 3470 भी चोरी की थी। इस पूरे मामले में पुलिस ने 2 चोरी के दोपहिया वाहन और एक घातक हथियार बरामद किया है, जिसकी कुल कीमत 1,15,300 रुपए बताई जा रही है। आगे की जांच पाचपौली पुलिस कर रही है। माननीय CP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची DV टीम पेट्रोलिंग करत असताना एक विधी संघर्षग्रस्त बालक हा एक टू व्हीलर घेऊन फिरत असल्याची खबर मिळाली। त्यांना आमची DB पार्टी मुकेश यादव यांच्या टीमच्या पार्टीने त्यांना चौकशीसाठी थांबवलं असता त्याच्यापाशी एक चाकू आणि एक टू व्हीलर वाहन होती। त्या टू व्हीलर वाहनाची चौकशी आम्ही केली असता त्यानं त्याच्याबद्दल काय डॉक्युमेंट किंवा काहीच सादर केलं नाही। मग आणखी जास्त त्यापाशी चौकशी केली असताना ते वाहन कपिल नगर येथून चोरी गेल्याचे त्यांनी सांगितले। विधी संघर्ष बालकाकडून 2 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये एक तहसीलची आहे आणि एक कपिल नगरची आहे। त्याचप्रमाणे त्याकडे एक चाकू मिळाला, त्याची 425ची कारवाई केलेली आहे। त्याच्यावर ही कारवाई माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय CP साहेब, जॉईंट CP साहेब, रिजन मॅडम आणि DCP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या DB पथकाचे मुकेश यादव, रवींद्र राऊत, सुशील रेवतकर, राजकुमार पाल, युनुस खान, अमित ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली आहे। विधी संघर्ष बालक हा मोजमस्ती करण्यासाठी हे चोरीकर्त्याला प्रथमदर्शनी आमच्या निर्देशन आलेलं आहे किंवा मोजमस्ती करण्यासाठी पैसे मिळवणे आणि मित्रांच्यावर फिरायला जाणे याच्यासाठी त्यानं चोरीचा उद्देश लक्षात आलेला आहे।